Today I am going to start an online class. Class 8, the start of the previous lecture, the start of the chapter. Chapter name of the health of diseases. Topic number second. The previous lecture of the explain the point. Infection diseases. What is infection diseases? Definition. What is the health definition? Disease definition and infection. There are the other diseases in symptoms or in symptoms region. There are next point this chapter in non-infection of the diseases. Non-infection means असंसर्गजन्य रोग and first disease is cancer. What is the definition of the non-infection? असंसर्ग रोगजन्य म्हणजे काय? किंवा संसर्गजन्य रोग म्हणजे काय? आता संसर्गजन्य रोग म्हणजे तुम्हाला सांगितलेलं. Start next of the first definition of the infection diseases. First definition of the definition infection and non-infection. There are very different of the condition. Infection means संसर्गजन्य रोग and non-infection means असंसर्गजन्य रोग. आता संसर्ग रोग म्हणजे काय किंवा असंसर्गजन्य रोग म्हणजे काय? संसर्गजन्य रोग म्हणजे काय की संसर्गजन्य काही विषाणूंच्या मार्फत किंवा काही इतर गोष्टींच्या संक्रमित किंवा असंक्रमित घटकातून झालेले जे काही आपले संबंध यातून झालेले जे विषाणू असू दे किंवा जेवण असू दे यांच्या मार्फत आलेले जे रोग आहेत आपल्या समतोल किंवा आपल्या मर्यादित काही गोष्टी हे न राखता आपण डायरेक्ट एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या रोगाशी किंवा एखाद्या वातावरणाशी या संबंधित गोष्टी घडल्या तर आपल्याला संसर्गजन्य रोग होऊ शकतो. आता उदाहरण बघितलं आता संसर्गजन्य रोग म्हणजे काय? उदाहरणार्थ बघितलं आता क्षयरोग आहे बरोबर का? आता क्षयरोगचं काय आहे की क्षयरोग ज्यावेळी आपण थुंकीतून नाकातून घशातून ज्यावेळी शिकलं जातं आणि त्यातून पडणारे जे काही विषाणू आहेत हे विषाणू हवेमार्फत हे संपर्क करू शकतात. दुसरं बघितलं आता की ज्यावेळी एखादा एड्स असू दे किंवा स्वाईन फ्लू असू दे. स्वाईन फ्लूची बघा स्वाईन फ्लू पण असाच लक्षण आहे की स्वाईन फ्लू पुन्हा हा काय आहे संसर्गजन्य रोग आहे. म्हणजे यातून पडणारे काही विषाणू आहेत किंवा यातून पडणारे काही संसर्गजन्य रोग आहेत हे हवेतून किंवा नाकावाटे किंवा घशावाटे हे आपल्यामध्ये संक्रमित करत शरीरात आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे हे रोग निर्माण होऊ शकतात. नेक्स्ट बघा नेक्स्ट टॉपिक पॉइंट नॉन इन्फेक्शन ऑफ द डिसायसिस. नॉन इन्फेक्शन डिसायसिस मीन्स असंसर्गजन्य रोग. म्हणजे बघा असंसर्गजन्य रोग कशाला म्हटलं जातं? डेफिनेशन देयर आर डेफिनेशन डिसायसिस which do not occur through infection and body contact are called as non infection. म्हणजे बघा संसर्गजन्य किंवा असंक्रमित माध्यमातून आपल्याला न झालेला रोग म्हणजे काय? असंसर्गजन्य असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण कोणाच्या संपर्कात येऊन जे रोग आपल्याला होत नाही किंवा आपल्याला कोणत्याही संसर्गजन्यामार्फत जे रोग होत नाहीत अशा रोगांना काय म्हणतात? असंसर्ग रोग असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ कॅन्सर. देयर आर फर्स्ट डिसायसेस कॅन्सर. सांगायचं तात्पर्य काय? संसर्ग रोग म्हणजे काय की कोणता आपण कोणाच्या व्यक्तीच्या संपर्कात न आल्यामुळं किंवा कोणत्या व्यक्ती संपर्कात आल्यामुळं किंवा कोणत्याही विषाणूमुळं किंवा कोणत्याही गोष्टीचं आपण जर तिथं व्यवस्थितरित्या न मर्यादा ठेवल्यामुळं असं ह्या रोगामध्ये कोणताच असा आजार होत नाही म्हणजे त्याला असंसर्ग रोग असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ कॅन्सर. फर्स्ट डिसायसेस कॅन्सर ऑफ द रिझन. आता तुम्हाला माहिती आहे कॅन्सर कशामुळे होऊ शकतो? कॅन्सर होण्याचं कारण काय? कॅन्सर झाल्यानंतर लक्षणे काय जाणवतात? बघा आता देयर आर द फर्स्ट रिझन ऑफ द कॅन्सर. देयर आर ऑफ द इन बॉडी ऑफ द स्ट्रक्चर इन टोटली वीकनेस इन कंडिशन ऑफ द in there are defect factor. There first in tobacco, gutka, smoking, alcoholism, like and fiber, fruits, leafy vegetables. म्हणजे काय की हे कॅन्सर होण्याचा पूर्णपणे ह्याला पूर्ण जबाबदार कोण आहे की आपण बाहेरील ज्या पदार्थ आहे किंवा मद्यपान पदार्थ आहे याला आपण मोठ्या प्रमाणात सेवन केल्यामुळे काय होतं की कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे बघा कोणकोणते आता तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच प्रमाणामध्ये आता तरुण पिढी जवळजवळ याच पदार्थामध्ये जास्त आपलं म्हणजे पूर्ण सहवास मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मग तंबाखू असू दे, गुटखा असू दे, सिगारेट असू दे किंवा मद्यपान वाईन मध्ये असू दे, बियर
दारूचा असून दे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे घटक आज तरुण पिढीमध्ये दिसू लागलेले आहे. आता हे कॅन्सर कसा होऊ शकतो? ज्यावेळी तुम्ही एखाद्या पदार्थाचं सेवन प्रमाणाच्या बाहेर केलं तर त्याच्या शरीराला जर पेशी द्रव्यामध्ये तर त्याचा व्यवस्थितरित्या संगोपन होत नसेल, तर पेशी द्रव्यामध्ये त्याचं जर त्या गोष्टी व्यवस्थितरित्या विचरण होत नसेल तर त्यातून उद्भवणारे काही जखम आहेत हे त्याच्या पेशीच्या माध्यमातून हे रोग होतात. उदाहरण आपल्या बॉडीमध्ये किंवा कोणत्या बॉडीमध्ये कोणत्या भागामध्ये हा कॅन्सर होतो तर बघा, आता लंग्स म्हणजे फुफ्फुस, माउथ म्हणजे काय तोंड, टंग म्हणजे जीभ, स्टमक म्हणजे जठर, म्हणजे ह्या माध्यमातून आपल्याला आपल्या शरीरामध्ये हे रोग होऊ शकतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही अवयवामध्ये हे रोग उद्भवतात. हे रोग ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये अनियंत्रित कारभार पद्धतीने ज्यावेळी पेशी द्रव्यात हे थांबतं त्यावेळी ही रचना पूर्णपणे हे कॅन्सरला प्रभावित असं ठरत असतं. म्हणजे पेशी द्रव्यामध्ये अनियंत्रित ज्यावेळी घटना चालू होते, ज्यावेळी घटना कधी चालू होते अनियंत्रित, ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये ब्लडचं कार्यप्रवाह हा विस्कळीत होत असतो त्यावेळी हा कॅन्सर म्हणजे हा स्किन वरती अटॅच करतो, त्यावेळी त्यातून बघा पडणार रक्त किंवा जखम ही वाढ जातं. कशामुळं? आपण खाल्लेल्या अन्न पदार्थांचं सेवन हे शरीराला अपचन पद्धतीनं किंवा विघटक पद्धतीनं जर न झाल्यास किंवा शरीराला अतिरिक्त पद्धतीनं त्याचा वापर केलास तर त्या काय होतो, अशा पद्धतीने रोग होतात. फर्स्ट कॅन्सर फर्स्ट डिसाइसेस इन रिजन ऑफ द इन सबस्टन्स ऑफ द इन कंडिशन तंबाखू, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, बॅक whereas other in reason fruits, leafy vegetables. आपण रोजच्या लाईफ जीवनामध्ये आपण कधीही आपण पालेभाज्या जर न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही जीवनसत्वाचं प्रमाण कमी असेल तर प्रभावित म्हणून आपल्याला इथं पुढे समस्या हे उद्भवतात. म्हणजे बघा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, याला अनेक कारण आहेत की देर आर हेरिडिटी ऑफ द इव्होल्युशन, म्हणजे उत्क्रांती व अनुवंशिक मध्ये जर एखादा तुमच्या पूर्वजापासून जर असा घटक असेल किंवा पूर्वजांच्या पासून हे शारीरिक मध्ये असं जर रचना असेल तर प्रत्येक पिढीमध्ये हे तुम्हाला अनुवंशिक म्हणजे प्रत्येक रोग त्या प्रत्येक पिढीमध्ये संक्रमित होणार. उदाहरण तुमच्या एखाद्या अनुवंशामध्ये उदाहरण बघा, एखाद्या तुमच्या आईवडील आहेत किंवा तुमच्या आईवडिलांच्या पूर्वजापासून झालेली शारीरिक रचना कशी आहे, वयाने कमी असणं किंवा शारीरिक रचना बारीक असणं, त्वचा असून दे, डोळे असून दे, कान असून दे, तुमची बॉडी असून दे, तुमची जशी आईवडिलांचं नेचर आहे तसं नेचर हे तुमच्यामध्ये होतात. हे कशामुळं? डीएनएच्या मार्फत हे तुमच्यामध्ये संक्रमित होतात. तसं तुमची लक्षणे म्हणजे एखाद्या सजीवाची जैविक लक्षणे पुढच्या दुसऱ्या सजीवाच्या मध्ये दिसत असतात, ते म्हणजे काय, अनुवंशिक असं म्हटलं जातं. आता बघा, हे पण कारण असू शकतं कॅन्सरचं. म्हणजे बघा, हे जवळजवळ आपल्याला आपल्या शरीरामध्ये पेशी द्रव्यामध्ये असणारा काही भाग आहे त्या भागामध्ये हेच उद्भवतं. म्हणजे बघा, फुफ्फुस असू दे, तोंड असू दे, जीभ असू दे, जठर असू दे, याच्यामध्ये किंवा आपली त्वचा असू दे, याच्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात हे रोग उद्भवतो. आणि हा रोग कोणापासून संक्रमित होत नाही किंवा कोणापासून आपल्याला डायरेक्टली त्याचं कॉन्टॅक्ट येत नाही. म्हणजे हा रोग असा आहे, आपल्या शरीरा आंतरक्रियामध्ये झालेला बदल किंवा आंतरक्रियामध्ये काही विकारांच्या मार्फत हा रोग होतो. याला कोणत्या प्रकारचा विषाणू किंवा जेवण मार्फत आपला रोग हा होत नाही. फक्त शरीरामध्ये काही कारणामुळे बिघाड झाल्यामुळे, काही विषाणूमुळे किंवा कारणामुळे किंवा विकारामुळे याच्यामध्ये झालेला बदल याच्यामुळे हा रोग होऊ शकतो. हे म्हणजे थोडक्यात हा इथं आपल्याला इन्फेक्शन डिसऑर्डर, नॉन इन्फेक्शन डिसऑर्डर म्हणजे काय हे डेफिनेशन दिलेली आहे आणि ते कोणतं रिझन आहे. आता आपण इथं बघणार आहे लक्षणे कोणते आहे. हे डेफिनेशन तुमच्या वहीमध्ये असलं पाहिजे आणि त्याचं रिझन म्हणजे कारण पण असली पाहिजे. आणि कॅन्सर कुठं होतं आपल्या बॉडीमध्ये हे पण त्याचे अवयवाचे भाग असले पाहिजे. आता पुढल्या तासाला बघा, आपण बघा आता की सिम्पटम्स म्हणजे काय, लक्षणे. नेक्स्ट देर आर in non-infection diseases, first disease cancer, that reason detail explain and symptoms. First symptoms of the chronic cough or voice in the swallowing. म्हणजे बघा, याचा अर्थ काय की घशात दुखणे, खोकला येणे आणि घशामध्ये त्रास होणे. नेक्स्ट इनक्युरेबल स्क्वेअर अँड इन्फ्लेमेशन, हा आजार न बरा होणारा असा जर उपचार करूनही हा आजार बरा होत नाही. थर्ड लम्प्स ऑफ द ब्रेस्ट, म्हणजे स्तनामध्ये गाठी निर्माण होतात. आणि ऑल्सो एक्सप्रेशन ऑफ द वेट ऑफ द लॉस, म्हणजे आपल्या शरीराची रचना किंवा आपलं वजन हे घटतं किंवा आपल्या शरीराची पूर्ण जी रचना पद्धत आहे किंवा आपल्या शरीराची फिटनेस आहे हा फिटनेस टिकून राहत नाही. म्हणजे या कॅन्सरमुळे, हा कॅन्सर एकतर असंसर्ग रोग आहे, हा कुणाच्या माध्यमातून होत नाही. त्याचं कारण काय
की तुम्ही म्हणजे निसर्गामध्ये असणाऱ्या काही रासायनिक घटकांच्या मद्य पदार्थांचा वापर केल्यामुळे हा कॅन्सर रोग होतो. एक फुफ्फुस असून दे, दुसरं तुम्हाला ह्यामध्ये असून दे, जीभ असून दे, किंवा अनेक अवयवामध्ये की पेशीमध्ये असणारे जे पेशीद्रव्य आहेत त्यांच्यामध्ये उद्भवणार असणारे जे घटक आहेत यांच्या मार्फत हा रोग होऊ शकतो. एक तर हा रोग जखम पद्धतीनं किंवा यामध्ये असणारे जे ब्लड आहे हे ब्लड दूषित होऊन मोठ्या प्रमाणात आजार निर्माण होतो. आणि त्याची लक्षणे 4 लक्षणे आहेत. हे 4 लक्षणे लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं लक्षण आहे बघा, हे घशात खोकला अति प्रमाणात लागणे किंवा घशामध्ये दुखणे, अन्न न गिळून न देणे, हा न उपचार होणारा रोग आहे. म्हणजे याला उपचार करून हा रोग बरा होत नाही. स्तनामध्ये गाठी होतात, म्हणजे जे गरोदर स्त्री आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यावेळी अशा पण समस्या होत असेल तर हे त्याच्यामध्ये जे स्तन आहेत त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने लहान मुलांना ज्यावेळी दूध उत्पन्न निर्माण करताना हे धोकादायकच किंवा एक अनुवंशिक पद्धतीने घडत राहतं. आणि चौथा आहे की आपलं या रोगामुळे आपलं वजन स्टेबल राहत नाही किंवा मेंटेन राहत नाही. बघा पहिला डिसीज आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द इन नॉन इन्फेक्शन ऑफ द फर्स्ट डिसीज कॅन्सर. म्हणजे डेफिनेशन, लक्षणे, कारणे हे तुमच्या वयामध्ये असले पाहिजेत आणि महत्त्वाचे हा पॉइंट आहे. देयर आर नेक्स्ट डिसीजेस नेक्स्ट क्लासेस. ओके, वेलकम.